राम राम मंडळी, हसताय ना, हसलेच पाहिजे. आता झाला कोणता महिना सुरू झाला का? जुलै का? 1 जुलै आज. आणि माझा ऐका जन्मदिन आहे ऐका. आणि आज म्हणजे विशेष म्हणजे पुण्याला कालपर्यंत असं थोडं थोडं गरमी वाटत होती, पण आजपासून अचानक अशी थंडी वाढली. म्हणजे पुण्याचं वातावरण कूल झालं. जी गरमी होती उन्हाळ्याची ती पूर्ण नष्ट झाली. आणि आता झालं पुण्याला असं थंड थंड वातावरण. द्रोणालीची स्कूलची तयारी चालू आहे. आज माझा बर्थडे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी हॅपी बर्थडे योगेश पाटील. थँक्यू थँक्यू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. तर आज बर्थडे. आज आमच्या घरी होते वड्यांची भाजी, बाजरीचे वडे, पोळ्या आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून, त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून आणि त्याच्यामध्ये लसूण टाकून चमचमीत भाजी. आणि ही झाली द्रोणालीची शाळेत जायची तयारी. वाव वाव वाव. हे जे ना आमच्या घरातले लोक, द्रोणाली झाली, वैशाली झाली, आरुष झाला, माझी कलाकारीला दाबतात ते. नाहीतर मी एवढा मोठा कलाकार आहे, खूप मोठा कलाकार आहे मी, आणि माझी कलाकारी दाबतात. असं करू नका, तसं करू नका, असं बोलू नका, तसं बोलू नका. आम्हाला घर पडतंय छोट. हे आमचं घर आहे. हा किचन आहे आपला. हा इकडे किचन आहे, हा इकडे किचन आहे, इकडे टॉयलेट बाथरूम आहे इकडे, आणि इकडे हा बेडरूम आहे. हा इकडे एक बेडरूम आहे दादाचा, तो झोपलेला आहे त्याच्यामुळे त्याला उठवायचं नाही आहे. तर हा बेडरूम, आणि हा इकडे गॅलरी आहे. बघा पाऊस येतोय आता. ह्या इकडे रोड आहे, हायवे रोड. आणि असं हे आमचं छोटंसं घर पडतंय छोटं, कारण सामान आहे जास्त, त्याच्यामुळे सामान सापडत नाही. मग कच 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 करतात हे सर्व. टाव टाव द्रोणू, हे द्रोणू, टाव टाव. भलता कूल माइंड आहे दिदूचा. कुठलीही परिस्थिती असू द्या, कितीही बाहेरच्या समस्या असू द्या, पण ती इंटरनली खूप पीसफुली राहते, शांत राहते ती एकदम. तर असं आहे